तुम्ही कोकणातली कोणती तरी गोष्ट सांगणार होतात. कोकणात तर आम्ही लास्ट इयरच गेलो होतो. आम्ही पोचलो त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करून. आमच्या मैत्रिणीचं घर होतं. सकाळीच ऑलमोस्ट पोचलो होतो. मग दुपारी वगैरे जेवलो, सगळं व्यवस्थित झालं वगैरे. आणि रात्री झोपायला सगळे म्हटलं आपण एकत्रच झोपूया. आम्ही रात्री झोपलो सगळे एका बाजूला असे झोपलो आणि मध्यरात्र झाली. मला काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून मी उठले. असं बघितलं तर माझ्या बाजूला आणखीन एक माझी मैत्रीण आणि मुलगा, छोटा एक मुलगा, जे घरात राहतात त्यांचाच मुलगा. तो आम्ही उठलो तर लिटरली भिंतीला आपण रेगा कशा ओढतो ते खर खर कर कसा खर 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 आवाज येत होता. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुम्ही कोकणातली कोणती तरी गोष्ट सांगणार होतात. कोकणात तर आम्ही लास्ट इयरच गेलो होतो. आता तर लाईट्स आहेत, सगळं आहे, एकदम फ्रेश आहे आता. पण शेवटाला कोकण म्हटल्यानंतर अशा काही गोष्टी असतातच कोकणातल्या. रात्री म्हणजे आम्ही लग्नासाठीच गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी हळदीला जाऊन त्याचं तिसऱ्या दिवशी लग्न होतं. आम्ही पोचलो त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करून. आमच्या मैत्रिणीचं घर होतं. म्हटलं कशाला हॉटेल बिटेल. ती म्हणाली माझं घर आहे, आम्ही फक्त मुंबई वेकेशन होम आहे, तर आपण जाऊया तिकडेच. तर तिने नेबरना वगैरे सांगून घर वगैरे वाडी वगैरे साफ करून घेतली होती आणि आम्ही गेलो सगळे. संध्याकाळी मला वाटते सकाळीच ऑलमोस्ट पोचलो होतो. मग दुपारी वगैरे जेवलो, सगळं व्यवस्थित झालं वगैरे. आणि रात्री झोपायला सगळे म्हटलं आपण एकत्रच झोपूया. का कोकण म्हटल्यानंतर कोण कोण काही काही गोष्टी सांगतात, थोडी मनात भीती असतेच. कोकणात एकटं फिरू नये वगैरे वगैरे. आणि मग माहिती नसेल त्याने ते एकटं जाऊच नये असं म्हणतात. म्हणून मग आम्ही रात्री झोपलो सगळे एका बाजूला असे झोपलो आणि मध्यरात्र झाली. मला काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून मी उठले. असं बघितलं तर माझ्या बाजूला आणखीन एक माझी मैत्रीण आणि मुलगा, छोटा एक मुलगा, जे घरात राहतात त्यांचाच मुलगा. तो आम्ही उठलो तर लिटरली भिंतीला आपण रेगा कशा ओढतो ते खर खर कर कसा खर 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 आवाज येत होता. आणि आम्ही झोपलेले, त्याच्या बाजूला एक पण रूम होता, पण ते त्यांचं बंद होतं. तर तिकडे असा आवाज येत होता काहीतरी ओढल्या खेचल्यासारखं खरखर. आणि फक्त आमच्या तिघांनाच येतोय आवाज. बाकी सगळे गाडागोड झोपलेत. ट्रॅव्हलिंग होती त्याच्यामुळे सगळे झोपले होते. पण त्या आवाजाने आम्ही तिघंही उठलो. आणि तो आवाज त्या रूमपासून कॉर्नरपासून मागे गेला, मागच्या दरवाजापर्यंत गेला तो आवाज. आणि दरवाजावर गेल्यानंतर असं काहीतरी दरवाजा ठपकन मारल्यासारखं झालं. म्हणून मग आम्ही तिघं एकमेकांना बघितलं. आपण काय नाही झोपूया म्हणून आम्ही डोक्यावर पांघरून घेऊन झोपून गेलो. नंतर मग थोड्या वेळाने परत आम्ही तिघंजणं उठलो. पत्र्यावर त्या ठपकन आवाज आला आणि टक 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 कोणतरी चालत गेल्यासारखं वाटलं. पावलांचा आवाज आला. असं म्हणजे तिकडे आम्हाला थोडंसं वाटलं. मग आम्ही त्या घराच्या ओनरला विचारलं असं का आहे का. तर काही असं तर ते म्हणाल नाही असं काही नाही म्हणून. तर म्हटलं बाजूची रूम तुम्ही बंदच ठेवता. नाही एवढं सफिशियंट आहे. ते बाजूच्या 2-2 खोल्या आणखीन कशाला साफसफाईला वाढवायच्या, त्या बंदच असतात. पण ते मी एकटीने ऐकलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण माझ्यासोबत आणखीन 2 जणांनी ऐकलं. आणि तो आवाज तिघांनी मी सांगितलं सकाळी उठल्यानंतर. तिघांचंही सेम होतं की नाही खरं असं गेलं. पुढे जाऊन दरवाजावर ठप मारला. थोड्या वेळाने पत्र्यावरती टप 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 पावलांचा आवाज आला.